सुरू करू? हो. नमस्कार, मी ओम पाटील, पत्रकारितेचा एक विद्यार्थी आहे आणि आज मी जिथे आहे ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गरवारे महाविद्यालयाचं ग्रंथालय. आणि आज मी इथे उपस्थित असण्याचं कारण म्हणजे आजचा दिवस 20 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारी म्हणजेच मुद्रण दिन. तर 20 फेब्रुवारी 1812 रोजी आचार्य बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला होता आणि आज 20 फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती आहे. आणि आजच्या दिवशीचा कार्यक्रम आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यांना एक विनम्र अभिवादन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. जसं की मी म्हणालो की 20 फेब्रुवारी 1812 रोजी पोंभुर्ले गावात, रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले गावातला त्यांचा जन्म आहे. सुरुवातीला व्युत्पन्न पिता म्हणजेच गंगाधर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यापुढे ते मुंबईत आले. मुंबईत येऊन सदाशिव काशीनाथ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे इंग्रजी व संस्कृत भाषांचं ज्ञान घेऊन, त्यांचं दोन्ही भाषांचं शिक्षण घेऊन त्या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं. तसेच सोबतच गणित, ज्योतिषशास्त्र, भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, छंदशास्त्र असे विविध विषयांमधले ज्ञान घेऊन त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. त्यांना आद्य पत्रकार, समाजसुधारक या कैक ओळखी त्यांना प्राप्त झाल्या होत्या. ही कैक क्रियापदं त्यांना प्राप्त झाली होती. आद्य पत्रकार म्हणण्याचं कारण एकच की 1832 रोजी 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण हे सुरू केलं होतं आणि त्यामुळेच त्यांची ओळख दर्पणकार देखील सुद्धा या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्यांना. 6 जानेवारी तसेच 6 जानेवारीला दर्पण हे काढल्यामुळे 1832 पासून ते आजपर्यंत 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. खरं तर त्यांना पहिले इंटलेक्च्युअल म्हणायला सुद्धा काही हरकत नाही, कारण त्यावेळेसचे त्यांचे उद्गार म्हणजे लोकांना फक्त महाविद्यालयीन शिक्षण देऊन पुरेसं नाही आहे, तर अख्ख्या समाजाला धडे शिकवले पाहिजेत. आणि या हेतूने, या उद्देशाने त्यांनी कुठेतरी पुन्हा एकदा दर्पणची सुरुवात केली होती आणि दर्पणमधून ते समाज प्रबोधन, ज्ञानाचा प्रसार करत असत. पुढे 8 वर्ष 1840पर्यंत दर्पण हे समाज प्रबोधन करत राहिलं. दर्पणच्या वतीने, दर्पणच्या निमित्ताने ते समाजाचं प्रबोधन करत राहिले आणि 1840मध्ये दिग्दर्शन नावाचं मासिक देखील त्यांनी काढलं, ज्यामध्ये विविध विषयांमध्ये त्यांनी लेख लिहिले आणि विविध विषयांमधून त्यांनी समाज जागरूकता, लोकजागृतीचं काम त्यांनी सुरुवात केली दिग्दर्शनच्या निमित्ताने. त्यावेळी ते बॉम्बे नेटिव्ह सोसायटीचे ते पहिले नेटिव्ह सेक्रेटरीसुद्धा ठरले. अक्कलकोटच्या राजघराण्यात ते शिक्षक म्हणून सुद्धा काम करायचे. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटचे ते पहिले असे असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी त्यांची जबाबदारी बजावली होती. अशा विविध नामवंत आणि मानवंत जागांमध्ये त्यांनी त्यांचं काम बजावलं आहे. दिग्दर्शन या मासिकामधून सुद्धा त्यांनी बरेचसे सामाजिक उपक्रमसुद्धा त्यांनी त्यावेळेस राबविले होते, जे लोकशिक्षणासाठी बरेच उपयुक्त ठरले. आणि आज 20 फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ग्रंथालयातर्फे, आज या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांना विनम्र अभिवादन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. थँक्यू.